झी चित्रगौरव 2024 या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि गायिका सावनी रवींद्र इथे आता आली आहे. फार सुंदर दिसते ती. खूप स्वागत राशी मराठीमध्ये. थँक्यू. कशी आहे? मस्त एकदम छान आहे. तुला बघून ना मला नेहमी प्रश्न पडतो की कसं जमतं इतकं सुंदर तयार होऊन टक्काटक रेड कार्पेटवर आहे. छा तिथे मार्ग असं माझं एक ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मला छान नटायला आवडतं यार. कुठल्या मुलीला नाही आवडत नटायला. सो मला मस्त वाटतं रेडी व्हायला. कोणाला क्रेडिट आहे आजच्या लुकचं? माझी मैत्रीण कविता कोपरकर, प्रथा तिचा ब्रँड आहे साड्यांचा, ज्याच्यासाठी मी अनेकदा शूट्स केलेत. आणि मी आत्ता असंच मैत्री खातर तिला म्हणलं की मला झीचं नॉमिनेशन आहे यावर्षी, तर तुझं काहीतरी स्पेशल कलेक्शनपैकी दे. सो तिने ही खूप छान ही सॉफ्ट सिल्क साडी दिली आहे मला. सो तिला जातं. आणि मेकअप हेअर आर्टिस्ट आमचे अर्थातच त्यांनाही श्रेय जातं. बाई पण भारी देवासाठी तुला नॉमिनेशन आहे. आणि या सिनेमाने ना 2023 धुमाकूळ घातला होता. मंगळागौर हे गाणं इतकं गाजलं, अजूनही ते वाजलंय. त्याच्यासाठी नॉमिनेशन मिळणं सावनी ही किती भारी गोष्ट आहे. आणि आणखीन एक पॉझिटिव्हिटी देणारी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते, त्याबद्दल काय? खरंच खूप म्हणजे खूप मोठं ब्लेसिंग होतं गेल्या वर्षीचं हे माझ्यासाठी. कारण इतकं सगळं जुळून येणं, ह्या 6 जणी, इतकं उत्तम स्क्रिप्ट, इतकं उत्तम प्रतिसाद, लोकांचं भरभरून लाभलेलं प्रेम, साई पियुषचं संगीत, आणि काय म्हणजे कुठेच बोट ठेवायला जागा नव्हती. आणि त्या प्रोजेक्टशी माझं नाव जोडलं गेलं याच्यासारखा दुसरा आनंद नाही आहे. सो बस ग्रॅटिट्यूड अँड ओनली ग्रॅटिट्यूड. झी म्हणजे ना मी तुला बघतो प्रत्येक कार्यक्रमात तू असतेस. झी बरोबर एक तुझं वेगळं नातं आहे. मला सांग की आजवर तुझ्या लक्षात राहतो असा पुरस्कार सोहळा कोणता? अर्थातच झी मराठी म्हणजे मी जेव्हा आत्ता नुकतंच चला हवा युद्धाच्या मंचावर जेव्हा नामांकन प्राप्त झालेल्या लोकांना बोलवलं होतं, तेव्हाही मी हेच सांगितलं की अगदी लहानपणापासून ही मोमेंट मॅनिफेस्ट केलेली आहे. जेव्हा अल्फा गौरव होतं तेव्हापासनं की अरे हे नामांकन आपल्याला कधीतरी आयुष्यात मिळेल आणि आपण मंचावर जाऊ. हे सगळं लहानपणापासून बघितलेलं स्वप्न आहे जे आत्ता सत्यात उतरतं आहे. त्यामुळे माझ्यासाठी नेहमीच झी गौरव हे स्पेशल एक स्वप्न राहील, जे सत्यात उतरलेलं स्वप्न राहील. असं ऑल द बेस्ट तुला आजसाठी सावनी.